भविष्याचा सर्व भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील. आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. होय माझ्या बाळा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता दूर होणार आहे. भविष्य आपल्या हातात नसते, पण आजचे काम आपल्या हातात असते. उद्याची भीती आजचा आनंद हिरावून घेते. म्हणून काळजी करू नका, चिंता करू नका. चिंता मन कमकुवत करते आणि विश्वास मनाला धैर्य देतो. म्हणून भविष्याचा भार ईश्वरावर सोडा. आजचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा. खुद प्रभू श्रीरामांना वनवास मिळाला तेव्हा त्यांनी नियतीला दोष दिला नाही. त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि धर्माचे पालन केले. संकट आले तरी त्यांनी संयम, कर्तव्य आणि सत्याचा मार्ग सोडला नाही. याच कारणामुळे आजही प्रभू श्रीराम आदर्श पुरुषोत्तम म्हणून पूजले जातात. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. जे आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात त्यांना ईश्वर योग्य वेळी मार्ग दाखवतो. आळस, भीती, नकारात्मक विचार सोडा. कर्म हीच खरी उपासना आहे. फक्त संकटात देवाला हाक मारणे म्हणजे विश्वास नाही, तर प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवणे, प्रार्थना करणे आणि प्रयत्न सुरू ठेवणे म्हणजे खरा विश्वास आहे. विश्वास म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर प्रयत्न करत राहून परिणाम ईश्वरावर सोपवणे. काळजी माणसाला थकवते, विश्वास माणसाला उभारी देतो. काळजीमध्ये भीती असते, विश्वासामध्ये आशा. काळजी आपली शक्ती कमी करते, तर विश्वास आपल्याला संकटावर मात करण्याचं धैर्य देतो. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, काळजीपेक्षा विश्वासाची निवड करा. विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. अनेक लोकांनी कठीण परिस्थितीत सुद्धा हार मानली नाही आणि त्यांनी एकदम कठीण असणारे यश प्राप्त केलं आहे. आई आपल्या मुलासाठी अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करते. तिचा विश्वासच तिला पुढे नेत असतो. शेतकरी बी पेरतो तेव्हा त्याला खात्री नसते, पण तो विश्वासाने मेहनत करत असतो. प्रत्येक यशामागे संयम, प्रयत्न आणि विश्वास आहे. भविष्याची चिंता सोड बाळा आणि आजचे कर्तव्य मनापासून कर. प्रयत्न कधीही थांबवू नकोस. ईश्वरावर विश्वास राहू दे. संकटे कायमची नसतात. योग्य वेळ आली की अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो. आज तू फक्त स्वामी समर्थ महाराजांकडे एकच मागणं माग. हे स्वामी समर्था, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. संकटांना सामोरे जाण्याचं धैर्य दे. तुझ्यावर अखंड विश्वास ठेवण्याची शक्ती दे आणि माझ्या मनातली भीती दूर कर. तू असे स्वामींना म्हण आणि बघ तुझ्या आयुष्यातील झालेला चमत्कार. माझ्या बाळा, जीवनात असा एकही माणूस तुला शोधूनही सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यात कधीच संकटे आली नाहीत. कधी आर्थिक अडचण, कधी नात्यांतील वेदना, कधी अपयश, तरी कधी आरोग्याच्या समस्या. आज प्रत्येक जण आपापल्या परीने संघर्ष करत आहे. पण बाळा, कोणतेही संकट कायमचे नसते. जसा काळ बदलतो तशी परिस्थिती सुद्धा बदलते. सूर्योदय थांबत नाही, रात्र काळोखी आहे म्हणून. त्याचप्रमाणे आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी आशेचा किरण एक दिवस नक्कीच उगवतो. म्हणून संकटाच्या क्षणी घाबरू नका, खचू नका. स्वतःवर, भगवंतावर विश्वास कधीच सोडू नका. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश तुझ्या जवळच्या 5 जणांना शेअर कर. स्वामी म्हणतात, बाळा,
आपल्या जीवनात येणारे प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवते. ते आपल्याला अधिक संयमी, मजबूत आणि समजूतदार बनवते. जे लोक संकटाच्या काळात धैर्याने उभे राहतात तेच पुढे यश मिळवतात. म्हणून परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न कर. ईश्वर प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण कोणालाही कायम दुःखात ठेवत नाही. योग्य वेळ आल्यावर तो असे दरवाजे उघडतो ज्याची तू कल्पना सुद्धा केलेली नसते. आज जरी सर्व तुझ्या मनासारखे घडत नसेल तरी निराश होऊ नकोस. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहा आणि परिणाम ईश्वरावर सोपव. अंधाराचा शेवट प्रकाशानेच होतो, तसेच दुःखाचा शेवट आनंदाने आणि संघर्षाचा शेवट यशाने. आजचा कठीण काळ हा तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर नव्या आणि सुंदर सुरुवातीची चाहूल आहे. धैर्य ठेव, श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात सुद्धा प्रकाश नक्कीच येणार आहे. होय माझ्या बाळा, अनेक लोक म्हणतात माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, पण जेव्हा संकट समोर उभे राहते तेव्हा सर्वप्रथम मनात भीती निर्माण होते आणि सतत एकच विचार, आता काय होईल, माझं कसं होणार. याचा अर्थ आपली श्रद्धा अजून मजबूत व्हायची बाकी आहे. कारण खरा विश्वास हा सुखाच्या काळात नाही, तर कठीण प्रसंगात दिसून येतो. ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नाही. काही लोक म्हणतील देव आहे ना, तो सर्व करेल. पण देवाने आपल्याला बुद्धी, शक्ती आणि कर्म करण्याची क्षमता दिली आहे. आपण प्रयत्नच केला नाही तर देव आपल्याला मदत कसं करणार. म्हणून प्रयत्न करत राहा, विश्वास ठेवा. स्वामी आपल्या भक्तांना धैर्य देतात. त्यांचा हा संदेश आहे की भीतीत तू राहू नकोस. संकट आले म्हणून ईश्वराने साथ सोडली असे समजू नकोस. कधी कधी ईश्वर आपल्याला मोठ्या यशासाठी तयार करत असतो आणि प्रत्येक अडचण ही शिक्षेसारखी नाही, तर शिकवण आहे. जर विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. होय माझ्या बाळा, आता निर्णय होणार आहे आणि विजय तुझाच होणार आहे. बाळा, एक लहान मूल चालायला शिकतं तेव्हा आई त्याचा हात धरते, पण प्रत्येक पाऊल आई उचलत नाही. मूलच स्वतः पडते, उठते, पुन्हा चालते. अगदी त्याचप्रमाणे ईश्वरही आपल्या जीवनात आहे. तो आपल्याला धैर्य देतो, योग्य विचार देतो, पण संघर्ष मात्र आपल्यालाच करावं लागतं. वेळ आली की देव सर्व देईल असं आपण म्हणतो, पण हा विश्वास नाही तर गैरसमज आहे. ईश्वर कधीच आळशी माणसाच्या हातात यश ठेवत नाही. तो संधी देतो, मार्ग दाखवतो, पण चालायचे मात्र आपल्यालाच असते. जर प्रत्येक गोष्ट देवानेच करायची तर प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास का भोगला असता. त्यांनी अन्याय झाला म्हणून कर्तव्य सोडले नाही. त्यांनी दुःखाला दोष दिला नाही. त्यांनी परिस्थिती बदलण्याआधी स्वतःचा धर्म जपला आणि म्हणूनच आज प्रत्येक ओठांवरती भगवान श्रीरामांचे नाव आहे. श्रद्धा ठेव, पण हातातील काम कधीच सोडू नकोस, कारण कामाशिवाय कृपा प्राप्त होत नाही. जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याच्या मागे ईश्वराची अदृश्य शक्ती उभी राहते. कधी कधी असं वाटतं की मी एकटा आहे, पण भगवंत आपल्याला दिसत नाही, पण त्याचा हात कायम आपल्या पाठीशी असतो. जर तुझ्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नकोस. स्वतःला एकच प्रश्न विचार,
मी माझे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे का? जर उत्तर हो असेल तर उरलेली चिंता सोड, कारण योग्य वेळी ईश्वर तुझ्या मेहनतीचे फळ तुला नक्कीच देणार आहे. चिंता ही भविष्यातील भीती आहे, तर विश्वास हा उद्याच्या चांगल्या दिवसाची आशा आहे. जो माणूस सतत काळजी करत राहतो तो त्याच्या आजच्या क्षणाचाही आनंद गमावत असतो, आणि जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो संकटातही दुःखातही शांत राहतो. आता ठरवायचं तुला आहे, चिंता करायची आहे की भगवंताच्या पायथ्याशी डोकं ठेवायचं आहे. लक्षात ठेव, वादळ कितीही मोठे असले तरी त्यानंतर आकाश पुन्हा निरभ्र होतं. तसंच आयुष्यातील कठीण प्रसंगही कायम राहत नाही. भीतीला नाही तर श्रद्धेला धर. भीती तुझे मन कमकुवत करते आणि श्रद्धा तुझे भविष्य मजबूत करते. जर विश्वास असेल तर मी चिंता करणार नाही, मी प्रयत्न करणार, मी भीती नाही बाळगणार, मी विश्वास ठेवणार, असं तू टाईप कर. कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच नव्या आशेचा जन्म आहे. बाळा, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो म्हणजे चिंता. अजून घडलेलंही नाही पण मन मात्र हजारो भीतींनी भरून जातं. माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, उद्या काय होईल, माझ्या भविष्याचं काय होईल, अशा अनेक प्रश्नांनी मन इतके थकते की आपण आजचा दिवस सुद्धा आनंदाने जगू शकत नाही. ईश्वराने प्रत्येक दिवस एका नव्या संधीसारखा दिलेला आहे. म्हणून उद्याच्या भीतीत जगू नका. आजचा दिवस मनापासून जगा, कारण आजची मेहनतच उद्याचे भाग्य घडवणार आहे. आयुष्यातील दुःख संकट म्हणजे वनवास नाही. वनवास म्हणजे दुःख नाही, तो असतो संयम, त्याग आणि विश्वास. ह्या काळात आपण आपले धैर्य सोडायला नाही पाहिजे. आपल्या आयुष्यात काही प्रसंग वनवासासारखे असतात, पण जर प्रभू श्रीरामांसारखा संयम ठेवला तर प्रत्येक संकट आपल्याला अधिक सक्षम बनवून जातो. बाळा, कर्म करत राहणे, प्रामाणिकपणे राहणे, निस्वार्थ भावनेने ईश्वरावर श्रद्धा ठेवून काम करणे. जो माणूस स्वतःचे कर्तव्य टाळतो आणि फक्त नशिबाला दोष देतो त्याच्या आयुष्यात बदल कधीच घडत नाही. स्वामींच्या कृपेची अपेक्षा ठेवायची असेल तर प्रथम आपल्या कृती शुद्ध असल्या पाहिजे. कारण स्वामी कृपा त्या व्यक्तीवरच होते जो प्रयत्न करायला तयार असतो. आळशीपणाला कृपा मिळत नाही. कर्म करत राहा. प्रत्येक दिवस स्वतःला कालपेक्षा चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळ आल्यावर ईश्वर तुमच्या मेहनतीचे फळ अशा प्रकारे देणार की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. निसर्ग आपल्याला दररोज शिकवतो धीर, सातत्य, आणि याचे फळ नेहमी गोड असते. एक बी काही दिवस अंधारात राहते, मातीचा भार सहन करते, पाऊस, ऊन सहन करते, आणि एक दिवस त्या बियापासून एक मोठासा वटवृक्ष बनतो आणि त्यापासून गोड फळे आपल्याला चाखायला मिळतात. आपले जीवनही तसेच आहे. आजचा संघर्ष म्हणजे शेवट नाही, तो तुमच्या भविष्याची यशाची तयारी आहे. अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आले, पण ते थांबले नाही, म्हणूनच आज त्यांचा जग आदर करत आहे. जर आज तुमचा काळ कठीण असेल तर स्वतःला कमी समजू नका. कदाचित ईश्वर तुम्हाला मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहे. बाळा, जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी ईश्वराच्या इच्छेवर सोडाव्या लागतात. आपल्या हातात आहे चांगले विचार, अढळ श्रद्धा, प्रामाणिक कर्म. बाकी सर्व योग्य वेळी ईश्वर घडवतो.
हे श्री स्वामी समर्था, माझ्या मनातील भीती दूर कर, मला संकटात खंबीर राहण्याची शक्ती दे. माझ्या हातातून नेहमी सत्कर्म घडू दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर.